विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी समर्पित करत आहोत, तरी या सर्वांचा स्वीकार साहेबांनी करावा असं त्यांना विनंती. जुन्नर तालुक्याच्या सहकार मंडळाच्या वतीने सहकारात अविरतपणे सेवा देणारे अप्पर निबंधक आदरणीय श्रीकृष्णजी वाडेकर साहेब यांचा सन्मान जुन्नर तालुक्यातील सहकार परिवाराच्या वतीने जुन्नर तालुका अभ्यासू असं व्यक्तिमत्व, जुन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांना मार्गदर्शक असणारे व्यक्तिमत्व सहाय्यक निबंधक देशमुख सर यांचा तालुका फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातो. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यामध्ये येवी बँके, त्यानंतरचा सत्कार सूर्योदय बँकेचे नॅशनल हेड आदरणीय भगवान, गोदरेज तिजोरीवाले आदरणीय इनामदार साहेब, त्याचबरोबर आपल्या पतसंस्थांना ज्यांचं सॉफ्टवेअर पुरवलं जातं ते नेटविन सिस्टम अँड सॉफ्टवेअर लिमिटेडचे कुणी जर पदाधिकारी आहेत तिथे आहेत, पानपाटी सन्मान्य अध्यक्ष गणेशजी वाजगे हे यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर मंगरुळ येथील साई गणेश कृपा पतसंस्थेचे सन्मान्य निलेशजी लामखेडे सर यांची या ठिकाणी तज्ज्ञ संचालक म्हणून निवड आहे. ओतूर विभागातून जे सल्लागार मंडळ या ठिकाणी सहकार्य करणार आहे त्यामध्ये ओझर येथील विठ्ठल रुक्माई पतसंस्थेचे सन्माननीय संचालक कैलासजी मांडे, त्याचबरोबर उदापूर येथील बोलून मग विभागवार बोलू का? मग ह्या दोघांचा सत्कार घे ना. मग बरं ठीक. जे सल्लागार आहेत नामोल्लेख करतो, जे असतील त्यांनी पटपट व्यासपीठावर यायचे. ओतूर विभागातून ज्यांची निवड झाली ते आदरणीय कैलासजी मांडे, त्याचबरोबर किशोरजी होंदराव, अरविंदजी नवले, विवेकजी मांजरे आणि दत्ताजी लोहटे. ओतूर विभागातून ज्यांची होंदराव सर आलेले आहेत, जे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, ते सगळ्यांना विनंती आहे ओतूर विभागातील त्यांचा या ठिकाणी सन्मान तालुका फेडरेशनच्या यांचा उद्या आता या. त्यानंतर जुन्नर विभागातील श्रीयुत खंडू ज्ञानदेव मोरे शिरोली खुर्द पतसंस्थेचे संचालक, त्याचबरोबर अविनाशजी वाबळे वायुकुमार पतसंस्था, सौ रेश्माताई कोकणे एक बुके देतात, सादिल शेख, आरतीताई ढोबळे आणि रवींद्रजी माळे. प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार आहेत. जुन्नर विभाग श्रीयुत खंडू मोरे, श्रीयुत अविनाशजी वाबळे, श्रीयुत सौ रेश्माताई कोकणे, श्री सादिल शेख, सौ आरतीताई ढोबळे आणि श्री रवींद्र माळे. रवींद्रजी तोडकर, श्रीकृष्ण पतसंस्था पिंपळगाव, राजनजी गावडे, धनगरवाडीचे ग्रामसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय इंद्रजीतजी शेळके आणि आदरणीय पाचपुते सर. या सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. आळेफाटा विभागात महात्मा फुले पतसंस्थेचे सन्माननीय सागरजी गुंजाळ, ज्ञानराज पतसंस्था आळेचे सन्माननीय समीरजी टकले, त्याचबरोबर पिंपोर्डी बाळासाहेबजी टकले, बाळासाहेब काकडे, राहुलजी खोकले, गोरक्ष हडवळे आणि सौ सारिकाताई आंग्रे. या बेल्ले विभागातून स्वामी समर्थ पतसंस्थेचे विजयजी गाडगे, त्यानंतर श्रीयुत नामदेवजी शिंदे, सौ सीमाताई बोरचटे,
की आपण व्यासपीठावर यायचंय. ओके समोर. या ठिकाणी मगाशी एक सत्कार राहून गेला होता. येळू बँकेचे ओके. जर ही भेट अख्ख्या सर्व पदाधिकाऱ्यांना खाली दिली तरी चालेल. हा 2 मिनिटं झालं. यानंतर दिली. अरे वा, छान, सर्वांना मिळाली. अरे ठीक आहे, धन्यवाद. एक आणि सन्माननीय निलेशजी लामखेडे सर यांची देखील तज्ञ संचालक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांचा देखील सर्व सहकाऱ्यांना वसुलीचे अधिकार देऊन तालुक्याच्या थकलेल्या वसुलीसाठी आपण सर्वांनी त्या कर्तव्यदक्ष अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मोहनजी बुळे साहेब यांचा सत्कार. आणि एक सत्कार राहिलेला आहे. महालक्ष्मी पतसंस्था ज्यावेळेला म्हणजे शून्यातून विश्वनिर्मिती होते तशी महालक्ष्मी पतसंस्थेचे आत्ताचे असणारे आदरणीय अंबादासजी हांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्था अडचणीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने या व्यक्तीने सातत्याने शासकीय कार्यालय असेल सगळीकडे पाठपुरावा करून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या महालक्ष्मी पतसंस्थेला पुनश्च एकदा थोडंसं रंगरूप आणण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि निश्चित त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणार आहे. त्यामुळं अंबादासजी हांडे यांचा त्या ठिकाणी सत्कार होतोय. आणि यानंतर आभारासाठी आदरणीय फेडरेशनचे उपाध्यक्ष पद्धतीने गौडदौड या ठिकाणी सुरू आहे. यानंतर यानंतरचे सत्कार हे 1 ते 10 कोटी ठेवी असणाऱ्या संस्थांचे होणार आहेत. 1 ते 10, 11 ते 25, 26 ते 50, 51 ते 100 आणि 100च्या पुढच्या आहेत. त्यामुळं पुरस्कार मिळाल्यानंतर कोणी निघूनही जाऊ नका आणि अतिशय शांततेने पुरस्कार त्या ठिकाणी संस्थेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. पतसंस्थेचे सर्व आदरणीय घेतो, नावं घेतो पण ते आले. आदरणीय संभाजी शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी, पतसंस्थेचे सर्व सहकारी संचालक यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे. यानंतरची पतसंस्था आहे त्यांनी खाली तयारीत राहायचंय. नारायणगाव येथे नव्यानेच या ठिकाणी स्थापन झालेली आणि कार्यरत असलेली आनंद नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव यांना त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव केला जातोय. मी पतसंस्थेचे असणारे पदाधिकारी यांना विनंती करतोय की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी यायचंय. त्यानंतर विनंती आहे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना दिला जातोय. साई गणेश कृपा पतसंस्था मंगरूळ. सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे एक मिनिट थांबा, यांचा झाल्यानंतर वर या. साई गणेश कृपा पतसंस्था मंगरूळ. सन्माननीय पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या मान्यवरांना विनंती आहे. यानंतरची संस्था तृतीय क्रमांकाचा जो सहकार महर्षी शिवाजीराव काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर या पतसंस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सन्माननीय होनराव सर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र सर्वांना विनंती आहे की आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. ओके. 1 ते 10 कोटी ठेवी गटातील चतुर्थ क्रमांकाचं पुरस्कार या ठिकाणी धर्मनाथ सहकारी धर्मनाथ ठीक आहे आलेत ना धर्मनाथ
स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचे. अध्यक्ष इंद्रजित शेळके आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला विनंती करतो की सत्काराचा स्वीकार करायचा. यानंतर 11 ते 25 कोटी गटातील प्रथम क्रमांकाची संस्था आहे जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खोडद. ओके. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्मित्र पतसंस्था हिवरे तर्फे नारायणगाव. फोटो शांततेत होऊ द्या. फोटोग्राफर मंडळी, तुम्ही हा कार्यक्रम लवकर उरकू शकता बरं का. तुम्हाला तो फोटो त्या ठिकाणी त्यांना आव्हानात वगैरे द्यायचा, थोडासा वेळ जाऊ. ओके. ओके. यानंतर श्री साईलक्ष्मी पतसंस्था मर्यादित पाचपुते सरांची आणि अतिशय चांगलं कामकाज यशस्वीची ट्रॉफी द्या ना. साईलक्ष्मीला द्या ना. आता दिन ती साईलक्ष्मीची ट्रॉफी. चला यशस्वी जायचंय. वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने त्यांना जायचंय म्हणून त्यांचा या ठिकाणी इतरही पतसंस्थांच्या सत्कार सोहळ्यात आपण सहभागी व्हायचंय. यानंतरची संस्था आहे 25 ते 50 कोटी गटातील द्वितीय क्रमांकाची विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. संभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर चतुर्थ क्रमांक नंतर 51 ते 100 कोटी ठेव गटातील सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर तृतीय क्रमांक मुक्तादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गुंजाळवाडी. चला या गुंजावडी या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ आदरणीय त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ त्या आदरणीय सर्व संचालक मंडळाचा या ठिकाणी सर्व श्रीराम परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार होतोय. यानंतर शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी, त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी संस्था सावित्रीबाई फुले महिला नागरी पांगर आणि त्यांच्या समवेत असलेल्या महिला संचालिका महिला पदाधिकारी यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन त्याचबरोबर फेडरेशनचे सचिव भास्करजी बांगर यांना विनंती की हा नाही शेत जरा गडबडीत होती ना, वार्षिक सभा होती. माननीय कल्पनाताई बांगर त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकारी संचालिका आणि त्याचबरोबर फेडरेशनचे अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितच्या संचालक मंडळाच्या वतीनं संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आदरणीय वाडेकर सरांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. एक मिनिट समोर समोर इकडं ओके. आणि फेडरेशनचे उपाध्यक्ष गुलाबराव नेरकर त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचे देखील मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यक्रमासाठी आपण सर्वजण सर्व संचालक मंडळांचा वाडेकर सर आणि देशमुख सर यांच्याबरोबर एकत्रित फोटो काढायचा आहे. त्यामुळे फेडरेशनच्या सर्व संचालक मंडळाने थांबून राहायचंय. ओके इकडे एक मिनिट. येस ओके. ओके